नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिलखुलास मध्ये आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. भाई, जय महाराष्ट्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत. महाआघाडीमध्ये तुम्ही आहात, पण महाआघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? नाही, महाआघाडी आहे म्हणजे महाआघाडी करण्याची भूमिका ही शेका पक्षाने ज्या वेळेला विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्राच्या निमित्तानं आम्ही बाहेर पडलो आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरची ठोस भूमिका जेव्हा घेतली नाही किंवा शेतकरी विरोधी भूमिका घेतली, त्यावेळेला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना विधिमंडळाचे सदस्य शेतकऱ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरले आणि त्याच्यामध्ये जी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची एकी विचाराची वैचारिक मतभेद पक्ष म्हणून वेगवेगळे असतील, परंतु जी एकीला सुरुवात झाली ती आजपर्यंत ठाम आहे. प्रकाश आंबेडकर महाआघाडीमध्ये अजूनही सामील झालेले नाही. जयंत पाटील डाव्या विचारसरणीचे नेते जेव्हा असतील आणि सर्व नेत्यांशी तुमचं जेव्हा जमतं, तेव्हा प्रकाश आंबेडकर येत नाही. अजूनही काही मुद्द्यांवरती त्यांची अडचण निर्माण झालेली आहे. नाही, अडचण नाही. कालच अशोक चव्हाणांचा मला गेल्या आठवड्यात फोन आला, काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार, माझे मुख्यमंत्री. आणि जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी शेवटची अट घातली की RSSला संविधानाच्या आतमध्ये आणा, की RSSला स्वतंत्र करता येणार, त्यांची भूमिका ही आमची पण भूमिका आहे आणि ती पण भूमिका मान्य करायची का म्हणून अशोक चव्हाणांनी आम्हाला फोन केला. जेव्हा मी बाहेर होतो, माझ्या ग्रामपंचायत निवडणुका चालू होत्या, मी म्हणा ती भूमिका आमचा काही विरोध राहणार नाही, उलट तीच भूमिका आहे. प्रकाश आंबेडकर आमचेच आहेत, त्यांची भूमिका योग्य आहे आणि कुठली अट न घालता ती मान्य करा आणि ती मान्य केलेली आघाडीने मान्य केली. पण भाई, गेले अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये एक वैचारिक युद्ध रंगलेलं आहे. एकीकडे महाआघाडीमध्ये येण्यासाठी तेही प्रयत्न करतायत, त्यांची स्वतः इच्छा आहे, जागांची मागणी खूप होते, पण दुसरीकडे प्रत्यक्षात MIM सोबत राजकीय सभा त्यांच्या सुरू आहे, त्यात जोरदार टोलेबाजी होते काँग्रेसच्या विरोधात. हे चित्र कुठेतरी महाआघाडीसाठी नुकसानकारक नाही होऊ शकत? मी म्हणतो प्रकाश आंबेडकर हे आघाडीबरोबर येतील. आघाडीच्या राजकारणात आता मी लहानपणापासून बघतोय. आता आमच्या घरामध्येच अनेक वर्ष दत्ता पाटील होते, माझे वडील प्रभाकर पाटील, DP पाटील होते. आघाड्यांची अनेक बैठकीला अगदी 67 सालापासून, लहान असल्यापासून मी हजेरी लावणारा एक कार्यकर्ता आहे. पण हे युद्ध शिवसेना भाजप सारखं हवं आहे का आपल्याला? कारण त्या दोन्ही पक्षामध्ये इतकं तोंडसूक घेतलं जात होतं एकमेकांवरती आणि शेवटी राजकीय मजबुरीसाठी ते एकत्र आले. नाही, सेना BJPची चर्चा वेगळी करू. तो मुद्दा माझा मुख्य राहणार आहे आणि माझं म्हणणं ते तुम्ही जे दाखवताय, काही वेळा तुमच्या चॅनलचे मी अभिनंदन करेन की एक चांगल्या मागचे पण आता जनतेला आठवण करून द्यायला पाहिजे. कारण आपल्या या देशातली मतदार आणि जनता काय विसरून जाते, मागे काय बोलले ते आता आठवण करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की हे युद्ध थांबलं पाहिजे आणि थांबेल. ती प्रक्रिया पण आता जवळ चाललेली आहे आणि मला वाटतं MIM बरोबर आमचे वैचारिक मतभेद आहेत, ते एका टोकाचे घेतात. पण आता अशी एक भूमिका घ्यावी लागेल जी आणीबाणीमध्ये घेतली गेली होती. अगदी आणीबाणीचे त्यावेळेचे आज असलेले समर्थनाच्या बरोबर आम्ही आज असलो तरी त्यावेळेला एक विचार घेतला की या देशातली लोकशाही जगली पाहिजे म्हणून सगळे BJP आणि सर्व त्यावेळेचे लोक एकत्र आले. वैयक्तिक पातळीवरती भाई जयंत पाटील हे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणार आहेत का? 100% महाआघाडीत यावं. 100% बोलणार. प्रकाश आंबेडकर चांगले आमचे मित्र आहेत. त्यांच्या आजोबांच्या आणि माझ्या आजोबांच्या अगदी स्नेहाची दोस्ती होती. बाबासाहेब आंबेडकर आमच्या घरी येऊन राहायचे काही वर्षातले 15 दिवस आणि अगदी त्यांना 15 दिवस विश्रांतीसाठी यायची. घटनेची काही पानं बाबासाहेबांनी आमच्या घरात लिहिल्याचा आम्हाला अभिमान आहे. ते घर सुद्धा आम्ही मोडलेलं नाहीये आणि त्यांचे आमचे कौटुंबिक आणि वैचारिक आज आमचे विचार एकत्र आहेत. त्या बाळासाहेबांना आम्ही कधी दुसरे मानत नाहीत, ते आमचेच आहेत आणि ते नक्की. पण आज राष्ट्रीय पातळीवर त्यांना समजूत घालण्याची कामगिरी सुरू आहे.
तुम्ही म्हणत असाल मी आजच जाईल, बाळासाहेब काय आमचे मित्र एकदम मित्र आहेत, त्यांना काय प्रश्न नाही. पण मला वाटतं त्यांची जी वाटचाल आजपर्यंत जी आहे ती बघितल्याचं बाळासाहेब 100% ही आघाडीबरोबर राहतील. बीजेपीला आणि सेनेला फायदा होईल अशी कुठलीच गोष्ट ते करणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे रामशेठ ठाकूर वगळता त्यानंतर कुठलंही नेतृत्व हे संसदेमध्ये दिसला नाही. यावेळेला तुमचा तसा प्रयत्न का नव्हता? नाही, गेल्या खेपेला आम्ही प्रयत्न केला. तिथे प्रभाव क्षेत्र आहे, समजा कोल्हापूर आहे, आमचं सांगोला आहे, तिथे आम्ही ठराविक मतदारसंघामध्ये आहोत. रायगडमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे आहोत. आमची जवळजवळ 5.25 लाख मतं रायगडमध्ये आज सुद्धा आहेत दोन्ही मतदारसंघात. गेल्या खेपेला आम्ही 2.25 लाख मतं मिळवली रायगडमध्ये आणि जवळजवळ 25 ते 30 हजारांनी आम्ही आमचा उमेदवार त्यावेळेला लीडला नेला. पण वरच्या मावळ भागामध्ये शेका पक्षाचं काम नाहीये. रत्नागिरी भागामध्ये आमचं काम नाहीये. महाड पोलादपूरमध्ये पण आमचा प्रभाव कमी आहे. तरी यावेळेला आम्ही एक जिल्हा परिषद सीट, पंचायत समिती सीट त्या भागामध्ये आणून आमचं कामाची सुरुवात केलेली आहे. आणि मग त्याचा फायदा आम्ही जमिनीवर राहून काम करतो आणि ज्या विचारासाठी एकदा बोलायचं, ताकाला जाऊन भांड्याला पोहण्याची गरज नाही. मी नेहमी माझं उदाहरण देत असतो. आणि त्यामुळे त्याचा फायदा आमची भूमिका घेऊन, जागा घेऊन, केवळ आमची जागा उभी राहिली तर त्या ठिकाणी बीजेपी सेनेची जागा होणार आणि आमच्या जागेत आमचा उमेदवाराचा प्रभाव पलीकडे पडणार नाही. आम्ही मागितले तर आमची जागा आम्हाला सहज देतील दोघांपैकी एक, पण आम्ही घेतली नाही. तेवढा या ठिकाणी आम्ही प्रभाव गेल्या वेळेला प्रयत्न केला. पण आमची भूमिका आज स्पष्ट आहे की या देशातली आणि या राज्यातली ही चाललेली वाटचाल शेतकरी विरोधी, कामगार विरोधी, कष्टकऱ्यांच्या विरोधी जी भूमिका आज सांप्रतचे राज्यकर्ते घेत आहेत त्याच्या विरुद्ध आमची भूमिका आहे. जागासाठी आम्ही मंत्रिमंडळातून बाहेर पडणारे लोक आहोत, आम्हाला काही भीती नाहीये. आणि म्हणून शेका पक्ष या विचाराने नाही आहे. पण आज मला अभिमान आहे माझ्या सहकाऱ्यांच्या, माझ्या नेत्यांचा, की आज प्रभावीपणे विधिमंडळामध्ये भूमिका मांडणारे, जनतेच्या प्रश्नावर शेका पक्षाचे आमदार कमी असतील ते आम्ही मांडतो आणि आम्हाला ते पण आम्हाला त्यांचा आदर आहे. अगदी आज सत्ताधारी पक्षाचे लोक असतील तरी शेका पक्षाच्या आमदारांना वेगळा आदर त्यांच्या भूमिकेमुळे, त्यांच्या मांडणीमुळे आणि प्रश्नाबाबत ठाम असणारी भूमिका असणारी, कुठेही व्यक्तिगत स्वार्थ नसणारी भूमिका मांडणार म्हणून जे परंपरा 50 वर्षापासून या राज्यामध्ये आलेली आहे ती कायम ठेवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. याच्यामध्ये आम्हाला जास्त आनंद आहे. वेळ झाली की छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतरही भाई जयंत पाटील यांच्याशी आपल्या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भाई, मनाचा मोठेपणा तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत दाखवला, पण विधानसभेमध्ये पक्षाची भूमिका ही जोरदार राहू शकते, कारण आता तुमचे 3 आमदार आहेत विधानसभेमध्ये. नाही, ती संख्या नक्की वाढेल. पण अगर जिथे प्रभाव आहे, ज्या ठिकाणी आमचे निवडून येणारे मतदारसंघ आहेत ते आम्ही घेणार आहोत. पण याच्यासाठी आम्ही अट घातलेली नाहीये. ही आमची प्रामुख्याने भूमिका अगदी आमच्या कंपनी म्हणून मी म्हणालो मनाचा मोठेपणा दाखवला. पण आम्हाला वाटतं की या मोठेपणाचा आम्हाला निश्चित फायदा विधानसभेमध्ये होणार आहे. आणि तरी आमची अट नाही किंवा आमचे सहकारी डाव्या आघाडीतले CPMचे जे आहेत, तेवढे आहेत, CPIचे कांगव आहेत, हे कधी आग्रह करत नाही. आमची भूमिका ठाम आहे आणि आम्ही कुटुंबासारखे या आणि एक वैचारिक बांधिलकी घेऊन आणि विचाराला ठाम असणारे आम्ही जे या महाराष्ट्रामध्ये आहोत ते ठाम आहोत. आमच्यामध्ये कधीही मतभेद होत नाही. 3 आमदार आहेत आणि तुम्ही विधान परिषदेमधनं सातत्यानं 20 वर्ष आमदार म्हणून निवडून येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, संसदीय विधिमंडळाच्या सगळ्यात याच्यामध्ये तुमचं एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. सर्वांशी तुमची मैत्री आहे. ही किमया तुम्ही कशी साधली याचं मोठं कौतुक वाटतं राजकारणामध्ये. नाही, एक आपण जर आपल्या भूमिकेबरोबर ठाम असू आणि आपण ज्या साठी तिथे निवडून आलेलो आहोत, ज्यांनी निवडून दिलेलं आहे त्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचं काम विधिमंडळात करत आलेलो आहोत. ज्यांनी मला आता मदत दिली, मी आज 20 वर्ष आमदार आहे, परंतु ते आता आमदार पण होणार नाहीत. किंबहुना काही आमदार विचारे स्वर्गवासी झाले, पण त्याची मुलं आली तरी त्यांची कामं मी विधिमंडळाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो.
आणि एक वेगळी भूमिका घेऊन विधिमंडळाचा प्लॅटफॉर्म हा व्यक्तिगत स्वार्थासाठी मी राबवत नाही अशी एक प्रतिमा मी निर्माण केली. आणि मला वाटतं ज्यांनी मतं दिली त्यांना मत दिलं आणि मी विसरलो असा प्रश्न नाहीये. काही लोकांनी काही तुम्ही म्हणता कसे आलो तर एक 10-12 लोकांचा ग्रुप तर सतत माझ्या बरोबर आहे सातत्यानं. 2 वेळा मी राजकीय कुशलता तुमच्यामध्ये आहे. काय नाही असं नाही. विधिमंडळाचं एक वेगळं प्लॅटफॉर्म आहे, वेगळं व्यासपीठ आहे. त्याचा वापर संपूर्ण महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आपण हजर राहिलो तर बघू शकतो. महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण जर विधिमंडळात पूर्ण वेळ राहिलो तर आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामीण भागातले प्रश्न काय आहेत, अडचणी काय आहेत आणि चांगलं काम कोणी केले हे बघायला मिळतं. आणि ती संधी मी सोडली नाही. आणि त्याचा उपयोग जेव्हा मी मत मागायला जातो तेव्हा मला निश्चितपणे होतो. माझ्या विरुद्ध भरपूर लोक उभे राहिले, मोठमोठे पैसेवाले, पण मी ठाम राहिलो, शांतपणे राहिलो. तुम्ही एकीकडे विधान परिषदेमध्ये, दुसरीकडे गणपतराव देशमुख हे कायम इतकी वर्ष या विधानसभेमध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या मुद्द्यावरती लढत राहिलेले आणि त्यांचा एक वेगळा आदर या विधानसभेमध्ये आहे. सांगोलामध्ये परत एकदा 92 वर्षीय गणपतरावांचा कहो दिल से आबा फिरसे अशा घोषणा ऐकायला मिळतात. राहतील आबा परत निवडणुकीमध्ये उभे? पक्षाची काय भूमिका? काय परवा शरद पवारांच्या उमेदवारीची मागणी करण्यासाठी मी पण होतो, माझे सहकारी राजू कोरडे होते, हे सगळे आम्ही मंडळी गेलो होतो. तेव्हा आम्ही मागणी केली पवार साहेब तुम्ही राहिले पाहिजे. तिथे सोलापूर माढा मतदारसंघामध्ये शेका पक्षाची जवळजवळ 1.5 लाख मतं आहेत. ती माढामध्ये जर पवार साहेब उभे राहिले तर सांगोल्यातनं गणपतराव देशमुख जिथे आता आपले आमदार आहेत त्याचा एक निश्चितपणे फायदा त्यांना होऊ शकतो. भरपूर 1.25 लाख मतं आहेत आमची तिथे, ते काही प्रश्न नाही. पण तो वेगळा प्रश्न आहे. पण आम्ही त्या सभेमध्ये गेलो असताना लोकांनी मागणी केली की पुन्हा आबाच पाहिजे. पण आबांची किती तयारी आहे, लोकांचा किती आग्रह आहे, आडीपडी नाही, तो काय निर्णय अजून पक्षाने घेतला नाही. पण तिथला जो आमदार आहे, तिथले जी उमेदवारी आहे ती तिथले लोकच ठरवतात. तिथल्या लोकांनी सांगितलं उद्या की आबासाहेबच पाहिजेत तर आम्हाला आबासाहेबांनाच उभं करावं लागेल. पण नाणारच्या प्रकल्पावरती, कारण आता तो तिकडनं नाणार रद्द झाला आणि आता तो रोह्यामध्ये तुमच्या अगदी मतदारसंघात, तुमच्या राजकीय जिथे तुमचा बालेकिल्ला आहे तिथे तो येतोय आणि त्यासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रियाही सुरू झाली. अशा प्रकारच्या बातम्या आता सातत्याने येत आहेत. भाई जयंत पाटील यांची भूमिका काय आहे? पूर्वीच्या नाणारला विरोध होता, आता सकारात्मक आहे? नाही, एक प्रश्न गोष्ट, पण ती भूमिका यायची वेळच येणार नाही. कारण नाणार प्रकल्प रद्द झालेला नाही. नाणार प्रकल्पाचं अधिग्रहण रद्द झालेलं आहे, म्हणजे ऍक्विजिशन हे रद्द झालेलं आहे. मला कळलं नाही, पत्रकारांना काय कळलं नाही की नाही. नाणारचा एनरॉन होणार, याच माणसाने एनरॉन समुद्रात बुडवतो म्हणून सांगितलंय. तीच परिस्थिती नाणारच्या बाबतीत होणार. मी आज तुमच्या चॅनलवर बोलतो, मी निवडणुका झाल्यानंतर तुम्ही मला पुन्हा बोलवा, मी बोलतो ते खरं आहे की नाही. अधिग्रहण, जमिनीचं अधिग्रहण म्हणजे जमीन ऍक्विजिशन त्यांनी रद्द केलेलं आहे MIDCने. नाणार प्रकल्प 100% नाणारलाच करण्याचं धोरण यांच्या राज्यकर्त्यांचं आहे. आणि मी या तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना विचारतो की या बाबतीची खरी भूमिका काय ती कळली पाहिजे. कारण रोह्याला होऊ शकत नाही, टेक्निकल होऊ शकत नाही. तुम्ही किती वेळ मला देर माहिती आहे. कारण नाणार प्रकल्प काय, तर नाणार प्रकल्पाला लागणारं रॉ मटेरियल हे जे येणार आहे ते जहाजातून येणार आहे. आणि त्यासाठी जाणारा नाण्या जमिनीची समुद्राची खोली या 740 किलोमीटर मध्ये मुंबईपेक्षाही रत्नागिरीच्या त्या परिसरात आहे. ज्या ठिकाणी JSWचं पोर्ट झालंय, JSW पासून नाणारपर्यंतची खोली ही 16-17 मीटरची आहे. पण मग ही बातम्या कुठून आल्यात? म्हणजे नाही, टेक्निकल याचा अभ्यास आपण केलेला नाही. तो नाणार प्रकल्प व्हायबलच होणार नाही. उद्या रोह्याला प्रकल्पावर बंद आणलं, त्याचं आता लोकेशन होतं, जिथे ते क्षेत्र होतं तिथे ते तांत्रिकदृष्ट्या व्हायबल होईल असं एक तिथे जे रॉ मटेरियल आणायचं आहे ते रॉ मटेरियल तिथे आणू शकत नाही आणि ते व्हायबल होणार नाही. कारण ते मोठ्या दादातून आणून पुढे छोट्या दादात टाकावं लागेल. बाजमध्ये प्रकल्प पूर्णत्वात जाईल कसा? प्रकल्प पूर्णत्वात जाईल कसा? माझ्या म्हणणं त्यांनी बघितलं पाहिजे. ते जी जागा सांगतात ती जागा पण बरोबर नाहीये. ते अर्धा अलिबाग तालुकामध्ये काळी आहे, नाणारमध्ये खाली बाजूलाही आहे. नाणारला आमचा विरोधच आहे. त्याबाबत स्पष्ट भूमिका असली पाहिजे. आज बोलणार नाहीत,
मी तुम्हाला नाणारलाच करण्याचा भाजपचा डाव आहे. केवळ युतीपुरतीच यांना या ठिकाणी व्हावी म्हणून आलेलं एक पाऊल मागे आहे. कारण हा इंटरनॅशनल करार केलेला आहे. करार करताना असं मला वाटतं, मी छोटा माणूस आहे, एवढा काही ज्ञानी नाहीये, त्याच्याबाबत तो रद्द करताना काही नॉर्म्स आहेत आंतरराष्ट्रीय. तुमचं म्हणणं आहे की अधिग्रहण आता तात्पुरतं रद्द झालेलं आहे. MIDC कडनं अधिग्रहण रद्द केलंय, उद्या सिडको कडनं करून घेतील, जसं इथे घेतलं ते रोह्यासाठी. रोह्यासारखं रोह्याला ते म्हणतात. माझं म्हणणं सिडको ही औद्योगिक असली तरी कालच सिडकोच्या अंतर्गत रोहा येतं, पण दुसरा भूभाग मी येत नाही. कालच एका सभेमध्ये सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी आम्ही फिरतो आहोत दोघं जण आज रायगडमध्ये. तर कालच आम्ही एका ठिकाणी तुम्ही बोललो, ते मंत्री होते सुनील तटकरे स्वतः, तर त्यांना ते नगर विकास खातं पण सांभाळलं. सिडको म्हणजे काय, नगर आणि औद्योगिक विकास करणारी, पण नाही, औद्योगिक करणारी संस्था रद्द करून इथे सिडकोला दिले. मग सिडको त्या भागामध्ये आमच्या ठिकाणी त्यांना इंडस्ट्रीने आणायचे, नागरीकरण करायचं आहे. जे आम्ही टाटा पॉवरच्या साठी बोलत होतो, आमच्या गावाला डेरणला झालंय. आता ती जमीन ते 10 कोटी दुसऱ्या चायनीज कंपन्या देतात. आता ते मागणी आहे आमची, शहापूर डेरण मध्ये आमची मागणी आहे की जे तुम्ही पैसे घेतले, जागा घेतली, आम्हाला 5 पट किंमत तिथे द्या. जे तुम्ही एअरपोर्टला दिली, जी तुम्ही मुंबई गोवा हायवेला पुढल्या दिलेली आहे ती द्या. हे अडचणीचे प्रश्न आहेत. आजचा विषय नाही, त्याच्यासाठी मी येणार आहे तुमच्याकडे. हे लक्षात ठेवा की ते त्या गावचे आम्ही दोघं जण आमदार आहोत, माझा भाऊ आमदार आहे तिथे. त्या बाबतीमध्ये या ठिकाणी जी बघितली जागा, ती जागा बरोबर नाहीये. मला वाटतं वस्तीमध्ये आहे, औद्योगिक तिथेकरण झालेलं आहे, रोहा सिटीच्या जवळ आहे, आणि त्या दृष्टिकोनातून जागा अशी शोधली पाहिजे की जेणेकरून तिथे कोणाचा विरोध नसला पाहिजे. एंद्रॉल बुडवणारे लोक, नाणार पुन्हा चांगले आहेत, एंद्रॉल सारखे सांगणारे लोक आता पुन्हा निवडून आल्यानंतर बुडवलेला प्रकल्प पुन्हा त्यांनी प्रस्तावित केला आणि त्याच्यामध्ये आर्थिक भरपूर घोटाळा केला. जे करार केला होता पवार साहेबांनी तो बदलला, त्याचं तुम्ही करत नाहीत, आणि त्याच्यामुळे तो आज व्हायबल नाहीये. मरेका काय कोणती, ती कोण आहे, रेबेका. ती रेबेका रोज मातोश्रीवर जात होती. 5 दिवसांनी काय प्रभाव टाकला, काय नाही, लगेच एनरॉन आला. तसंच नाणारचं होणार आहे. नाणारच्या प्रकल्पामध्ये रत्नागिरीकरांची फसवणूक हे दोन्ही पक्ष करतायत, आणि म्हणून मला वाटतं की जी गोष्ट निवडणुकीच्या तोंडावर का केली, जी गोष्ट गेली 2-3 वर्ष हाऊसमध्ये बोलतात, तेव्हा शिवसेनेचे मंत्री देसाई हे तिथे कुठेही ठामपणे बोलत नव्हते. तटकरे त्यावेळेला माझ्या जवळ बसायचे, हाऊसमध्ये शेजारी आम्ही बसायचो, तेव्हा प्रत्येक वेळा बोलायचे तुमची भूमिका आणि तुमच्या पक्षाची भूमिका वेगळी कशी, मंत्री म्हणून तुमची भूमिका ही आहे आणि पक्षाची भूमिका ही वेगळी कशी होते, हे कसं काय त्याचं उत्तर ते करायचे नाही. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भाई, एक असा काळ होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुमच्यामधून विस्तव जात नव्हता. आज तुम्ही कुठल्या एका भूमिकेमुळे सुनील तटकरे यांच्या खांद्याला खांदा राहून रायगडमध्ये तुम्ही फिरता, सभा घेता. सुनील तटकरेंची आमची व्यक्तिगत कुठलाही वाद नव्हता. आमचा कधी कौटुंबिक कधीच वाद नव्हता. तटकरे मंत्री असताना माझ्या घरी यायचे, माझ्या बहिणीबरोबर तर चांगले संबंध. ते मंत्री असताना किंवा असताना त्याच्या गणपतीला मीनाक्षी ताई म्हणजे सर्वांच्याच ताई, पण ते जायचे. माझे थोडे माझ्यापेक्षा त्या दोघांची जास्त दोस्ती आहे त्यांच्यासमोर. हाऊसमध्ये तेव्हा मी जिल्हा परिषदेत नव्हतो, पण मागावून मी आलो, पण तटकरेंची आणि त्यांची तेव्हा दोस्ती झाली. एक तटकरेंचा व्यक्तिगत कधीच आमचा आक्षेप नाही. आरोप होतो मग अनेक वेळा की सोयीनुसार राजकारण केलं जातं, सोयीनुसार राष्ट्रीय शेका पक्ष असं कधीच करत नाही आणि शेका पक्ष कदापि करणार नाही. या ठिकाणी एकच भूमिका आहे की या देशामध्ये या ठिकाणी जी भूमिका प्रामुख्याने आहे, राज्य पातळीची, देश पातळीची वेगळी, आमच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून सर्वात अकार्यक्षम खासदार कोण असेल तर अनंत गीते आहे. विरोधी पक्षापेक्षा, राष्ट्रवादी आणि शेका पक्षापेक्षा अर्धी शिवसेनाच त्यांच्या विरुद्ध आहे. ती शिवसेना आम्हाला येऊन रात्री भेटते, म्हणते तुम्ही चला पुढे चला, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एवढी तीव्र नाराजी गीतेंबद्दल आज तुम्हाला या मतदारसंघात दिसते. शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास अत्यंत महत्वाचा आहे. मला आठवतं डॉक्टर भालभोळे यांनी खूप मोठं पुस्तक शेतकरी कामगार पक्षाच्या इतिहासावरती लिहिलेलं आहे.
तो इतिहास तसाच्या तसा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कदाचित झाला असेल, पण तो काळानुसार त्यात यश मिळतं असं नाही. पण गेल्या 10 वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं असं दणदणीत मोठं आंदोलन कामगार आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती का उभं करता आलं नाही असा एक प्रश्न विचारला जातो. आज जिथे आमचा प्रभाव आहे तिथे निश्चितपणे आंदोलन आहे. आम्ही याच विधानसभेमध्ये 1 लाख लोक घेऊन 2 वर्षापूर्वी आलो. मराठवाड्यामध्ये गेल्या दुष्काळामध्ये प्रभावी काम करणारा एकच पक्ष होता, म्हणजे तो शेकाप पक्ष होता. आम्ही कुठेही फोटो काढले नाहीत. मराठवाड्यात जा आणि विचारा. युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही रोज 2000 लोकांना तुम्ही जेवण दिलं पक्षाच्या वतीनं. आम्ही अनेक योजना आमच्या कार्यकर्त्या फोकलीन ट्रक घेऊन आम्ही मराठवाड्यात गेलो. सोशल मीडियावर कमी पडतो का पक्ष? आम्ही गेलोच नाही. तुम्हाला आम्हाला सोशल मीडिया कळत नाही, आम्हाला टीव्ही कळत नाही, आम्हाला वर्तमानपत्र कळत नाही. आम्हाला आमच्या नेत्यांपासून आहे की आमचा अवगुण असे. शेतकरी कामगार पक्षाचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी नव्या दमाचे नेते, तरुण नेते उभं राहायला पाहिजे असं आपल्याला 100% वाटतं. त्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आज तुमच्याजवळ माझ्या शेजारी राजू कोरडे आहेत. आज त्यांना कार्यालयीन चिटणीस केलेले आहेत. राहुल पोकळे आहेत. हे आम्ही नवीन लोकांना घेतो. माझे एकच म्हणणं आहे याच्या बाबतीमध्ये की एवढ्या सोशल मीडिया आणि याच्यामध्ये आम्ही अपुरे पडतो. एक खरी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये विचार करण्याची नवीन पिढी करते आहे. आणि आम्ही त्या चाकोरीबद्दल आज माझ्याकडे अजून व्हॉट्सअप नाहीये, मी वापरत नाहीये. गणपतरावकडे व्हॉट्सअप नाही, आम्ही फोन करतो. हा जो बदल आहे तुम्ही म्हणता तो करायला पाहिजे. आणि तो आम्ही नसेल करत तर नवीन करणार असतील त्यांना संधी आम्ही दिली पाहिजे. ही भूमिका माझी राहणार आहे. संपूर्ण राजकारणामध्ये घराणेशाहीचा आरोप सर्वच पक्षावर होतो. पूर्वी काँग्रेसवर सोनिया गांधींच्या परिवारावरती व्हायचा. नंतर आपण बघितलं की भाजपमध्ये पण अनेक पक्षाचे नेते त्यांनी घराणेशाहीला पुढे घेऊन गेलं. तुमच्या संदर्भात पण असं बोललं जातं की आज जयंत पाटील आणि त्यांच्या परिवारामध्ये महत्वाची पदं ही वाटल्या गेलेली आहेत आणि नेतृत्व त्या ठिकाणी आहे. या आरोपाचं उत्तर भाई जयंत पाटील कशा देतील? मी काय म्हणतो, आम्ही तर सत्ताधारी नाही आहोत. आम्ही सत्ताधारी नाही आहोत. सत्तेत आम्ही चुकून कधी एकदा 2 वर्ष गेलो. राज्य पातळीवर सातत्याने विरोधात राहून निवडून येतो आणि एका घरातले लोक येत आहेत. 52 सालापासून आज 55 वर्षे आमदारकी आमच्या घरामध्ये अलिबागची आहे. याला कारण जनतेचे प्रश्न सोडवतात. अलिबाग हे विकासाचं एक मॉडेल झालंय. जनतेचे प्रश्न येतात. पवार साहेब कधी अलिबागला आले ते स्वतः गाडी घेऊन फिरतात. त्यांना बघता ते तुम्ही कसं काय करता. लोकदादा नागरीकरणामुळे वेगळे प्रश्न आहेत. जिल्हा परिषद 3 मेंबर माझ्या घरामध्ये आहेत. लोक सांगतात माझा विरोध असतो की मी नाही राहायचं उभं, तरी लोक म्हणतात तुम्हीच पाहिजे. कारण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. एकीकडे प्रखर सत्ताधाऱ्यांसोबत वैचारिक संघर्ष, तर दुसरीकडे राजकीय सर्वांशी मैत्री आणि तिसरीकडे एक सफल उद्योजक अशी भाई जयंत पाटील यांची मोठी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. भाई, आपण जय महाराष्ट्र सोबत खरंच दिलखुलास गप्पा मारल्या. आपले खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पण धन्यवाद.